सगळ्यात आधी बघूया यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यातलं बहुतेक सगळं सामान आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडतं. म्हणजे बाहेरून काही खास आणायची गरजच नाही. तर आपल्याला लागेल 1 कप रवा. शक्यतो मध्यम जाडीचा घेतला तर आप्यांना छान टेक्स्चर येतं. जेवढा रवा तेवढंच म्हणजे 1 कप दही. सोबत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीसाठी हिरवी मिरची आणि भरपूर ताजी कोथिंबीर. आणि हो, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार थोडंसं तेल. बघा किती सोपं आहे. आता एक छोटासा पण महत्वाचा घटक, तो म्हणजे बेकिंग सोडा. फक्त पाव चमचा सोडा आपल्या आप्यांमध्ये एक वेगळीच जादू करतो. यामुळेच आपले आप्पे आतून मस्त जाळीदार आणि एकदम हलके फुलके होतात. ही टिप नक्की लक्षात ठेवा. चला, साहित्य तर जमलं. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, म्हणजे हे सगळं एकत्र कसं करायचं याकडे. आप्पे बनवण्याची खरी सुरुवात इथूनच होते. बॅटर जितकं परफेक्ट बनेल तितकेच आप्पे चविष्ट होणार. कृती एकदम सरळ आहे. एका मोठ्या भांड्यात रवा, सगळ्या चिरलेल्या भाज्या आणि मीठ एकत्र करा. मग त्यात दही घालून सगळं व्यवस्थित मिसळून घ्या. आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालत इडलीच्या पिठासारखं मध्यम घट्टसर बॅटर तयार करा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बॅटर खूप पातळ झालं तर आप्पे चपटे होतील आणि खूप घट्ट झालं तर ते आतून कच्चे राहू शकतात. आता येते एक सिक्रेट स्टेप, जी खूप महत्वाची आहे. बॅटर तयार झाल्यावर त्याला लगेच वापरायचं नाहीये. त्यावर झाकण ठेवून कमीत कमी 15 मिनिटं तरी बाजूला ठेवायचं. या वेळात रवा ते सगळं मॉइश्चर शोषून घेतो आणि छान फुलून येतो. यामुळेच आपले आप्पे अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात. ही स्टेप अजिबात वगळू नका. चला तर मग 15 मिनिटं झाली आहेत, आपलं बॅटर मस्त तयार आहे. आत्ता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, गरमागरम आप्पे बनवण्याचा. आप्पे पॅन तयार ठेवा, कारण आता खरी मजा येणार आहे. तर 15 मिनिटांनंतर बॅटरमध्ये बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिसळून घ्या. सोडा घातल्यावर जास्त वेळ ढवळायचं नाही. आता आप्पे पॅन मध्यम आचेवर गरम करून प्रत्येक खाचेत तेलाचे काही थेंब टाका. तेल गरम झालं की तयार बॅटर प्रत्येक खाचेत भरा आणि मग त्यावर झाकण ठेवून त्याला आरामात शिजू द्या. याला फार वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिटात आप्यांची एक बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत होते. आणि तो जो सुगंध घरात दरवळायला लागतो ना, तो तर अप्रतिम असतो. आणि हे बघा, 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघा. आप्यांच्या कडा सुटायला लागल्या की समजायचं ते पलटी करायला तयार आहेत. चमच्याने हळुवारपणे त्यांना उलटावा. तो सोनेरी रंग पाण्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. आता दुसरी बाजूसुद्धा 1-2 मिनिटं खरपूस भाजून घ्यायची. आणि आपले झटपट, गरमागरम आणि चविष्ट रव्याचे आप्पे खाण्यासाठी एकदम तयार आहेत. आता येतो सगळ्यात आनंदाचा क्षण, या अप्रतिम नाश्त्याचा आस्वाद घेण्याचा. हे आप्पे नुसते खायलाही खूप छान लागतात, पण हिरवी चटणी, नारळाची चटणी किंवा अगदी टोमॅटो सॉससोबत यांची चव अक्षरशः दुप्पट होते. सर्व्ह करण्यापूर्वी वरून थोडी ताजी कोथिंबीर भुरभुरायला अजिबात विसरू नका.